नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 ते 28 जुलै पलूस तालुक्यामध्ये आपण सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं दादांना जी काही वृक्ष झाडं याच्याबद्दल दादांचं खूप सारं प्रेम होतं, त्याबद्दल आपण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. 22 ते 28 जुलैमध्ये आपण शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे. तालुक्यातल्या प्रगतशील शेतकऱ्यांना अजितदादा कृषी सन्मान पुरस्काराने आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर तालुक्यातील ज्या काही महिलांनी आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये प्रगती केलेली आहे, तर त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी अजितदादांच्या नावाने अजितदादा महिला सन्मान पुरस्कारांनी आपण अशा निवडक महिलांचा सन्मान करणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील युवकांसाठी स्वयंरोजगार मेळावे, कौशल्यविषयक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव आहे, तर या महापुरुषांच्या स्मारकाचं स्वच्छता अभियान आपण त्यानिमित्तानं घेतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी अंकलखोप या गावी असल्यामुळं अंकलखोपला सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची स्वच्छता मोहीम या निमित्तानं घेणार आहोत. तालुक्यातील सर्व युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की स्वर्गीय अजितदादा कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांच्या नावाने हा सेवा सप्ताह त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 ते 28 आपण पलूस तालुक्यात आयोजित करतोय. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करीत आहे. धन्यवाद.